नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये दीप अमावास्येची पूजा विधी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. 24 जुलैला आहे दीप अमावास्या. या दिवशी गुरुपुष अमृत देखील आहे. या दिवशी लोक झाडांची दिव्यांची पूजा करत असतात, दान धर्म करत असतात. या दिवशी पितरांची पूजा करतात. या दिवशी संध्याकाळी सर्व दिवे घासून पुसून पूजा करत असतात. धर्मशास्त्रामध्ये अमावस्येला दिव्याची पूजनाचे खूप विशेष महत्त्व आहे. पूजा रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावून करत असतात. आपण शुभम करोती कल्याणम म्हणण्याची पद्धत पुरंपार आहे. पण आता हल्ली लोक हे विसरले आहेत आणि अशा लोकांना किमान दीप अमावस्येच्या दिवसापासून ही सवय पुन्हा अंगवळणी पडावी हे इतके महत्त्वाचं. तसे आषाढी अमावस्येला या रंगाचे कपडे परिधान मानले जाते आणि अशा प्रसंगी कणकेचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावावा जातो. दीप अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा या दोन्ही हेतूने साध्य करता येईल. दीप अमावस्या निमित्त दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते. तसेच किडे मुंग्या रूपाने दिव्यापाशी गोळा करून हे जीव ते कण खाऊन तृप्त होऊन जातात आणि अन्नदानाने पुण्य होऊन यातून पुत्र प्राप्त होते. काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून पूजा केली जाते. तसेच कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून नैवेद्य दाखवतात. सायंकाळी सर्व दिव्यांची आरतीही केली जाते. आता शास्त्रोक्त पद्धतीने दिव्याचे पूजन कसे करावे, तर या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून घ्यावे. समई, पंथी, निरंजन हे सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करून घ्यावे. आपल्या घरामध्ये जेवढ्या प्रकारचे दिवे असतील तेवढे दिवे घासून पुसून घ्यावे. त्या समई असेल, निरंजन असतील, लांबन दिवे असतील तर गोल प्रकारचे असतील, जेवढे दिवे असतील तेवढे दिवे स्वच्छ करून घ्यावे. तांब्याचे म्हणजे जेही काही असतील तुमच्याकडे, चांदीचे, त्याचबरोबर नवरात्रातले दगडी दिवे असतील तेही तुम्ही घासून घ्यायचे आहेत. ते काढायचे, स्वच्छ करायचे, कारण इथून पुढे आता खरीच सणावारांची सुरुवात होणार असते. त्यामुळे दिवे आपल्याला प्रत्येक पूजा अर्चामध्ये लागत असतात. तर दिवे स्वच्छ करून घ्यायचे आहे. छानपैकी त्यांना घासून काढायचं, धुवायचं, मग पुसून घ्यायचं. त्यांच्यानंतर दिवाऱ्याच्या आसपास कुठेतरी साईडला स्वच्छ करून तिथे ठेवायचं, दिव्यांना ठेवायचं. त्यानंतर संध्याकाळी किंवा सकाळी आरास मांडायची, जागा स्वच्छ करून घ्यायची, पुसून घ्यायची, छान मांडावे. पाटावरती नवे वस्त्र अंतरावे. त्या पाटावर खाली व आजूबाजूला तिथेच रांगोळी काढावी. मग पाटावर प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला थोडे तांदूळ टाकायचे. प्रत्येक दिव्याखाली त्याला आपल्या हळदी, कुंकू, अक्षता, तांदूळ अर्पण करायचे आणि त्यांच्यावर दिवा ठेवायचा. आणि तुम्ही फुलांच्या पाकळ्यासुद्धा टाकू शकता. दिवा असाच ठेवू नका. दिव्याखाली काहीतरी आपल्याला आसन ठेवायचं आहे, म्हणून खाली तांदूळ नक्की टाका. हळदी कुंकू वाहून त्यावर आपल्याला सगळे दिवे ठेवायचे आहे. त्या दिव्यामध्ये त्या वाती आहेत, त्या आपल्याला 2 वात करून 1 वात आपल्याला बनवायचं आहे. जसं बनवतो तसं लांब वाती घेऊन 1 वात बनवायची. जोडवात आपण ज्याला म्हणतो तर ती वात बनवायची. जोडवातच असाव्या, कारण जीवाशिवाच्या एकरूपतेने अद्वैताचं हे प्रतीक म्हणून आपण जोडवात लावत असतो आणि जोडा सलामत राहावा म्हणून आपण जोडवात लावत असतो. अशी त्यामागची एक म्हण आहे, म्हणजे त्यामागचं एक कारण आहे. तो दिवा जो आहे तो व्यवस्थितपणे तेवत राहतो, हे त्यामागचं सायंटिफिक कारण आहे. तर आता तेल टाकून सगळ्या दिव्यामध्ये तेल घ्या. हे शक्यतो तिळाचं जर तेल नसेल तर इतर तेलही तुम्ही घालू शकता. दिव्याचं जे तोंड आहे ते पूर्वेकडे येईल असे ठेवा आणि पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे आले तरी चालेल. दक्षिणेकडे हे दिवा ठेवू नका. कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणेशाच्या पूजेने करू, त्यामुळे आपल्या उजव्या हाताला 2 विड्याची पानं ठेवायची. त्यावर थोड्याशा अक्षता आणि तुमच्या इतर देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला ठेवायची असेल तर ती तुम्ही ठेवू शकता, किंवा एक सुपारी स्वरूप गणपती बाप्पाला म्हणून तुम्ही ठेवले तरी सुद्धा चालतील. सुरुवातीला गणेशाचे पूजन करून घ्यायचे. त्याच्यानंतर मग ते काही आपण दिवे हळदी कुंकू लावून घेतले तरी दिव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं, वाती लावून घ्यायच्या आणि इतर दिवे प्रज्वलित करून घ्यायचे. दुर्वा, आघाडा, फूल हे सगळं अर्पण करून घ्यायचं. त्यानंतर दिव्याला आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं. जेवढं जमेल तेवढा दिव्यांना एकाला जरी तुम्ही अर्पण केलं तरी चालेल. आता बघा, या ठिकाणी आपण दिव्याची व्यवस्थित पूजा केली, सगळ्या गोष्टी अर्पण केल्या. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती वाळून घ्यायची. वस्त्रमाळ कधी एक हळदीने कुंकवाने रंगवलेली असते, अशीच वस्त्रमाळ अर्पण करायची असते आणि दिव्याची छान आरास सजवावी. दिव्याची
सेपरेट छान पूजा करा. गुरुपुष अमृत योग देखील आलेला आहे. त्यानंतर या दीप अमावस्येला फुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पिवळ्या फुलांना अतिशय महत्त्व आहे. या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की दुर्वांना फार महत्त्व आहे. या आघाड्याची पानंसुद्धा आपण या पूजेमध्ये वापरू शकता. दुर्वांना वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं. जसं की आपण आपल्या घरामध्ये मुलांना वंशाचा दिवा आणि मुलींना वंशाची पंथी म्हणतो. आता नैवेद्यामध्ये बघा दूध आणि साखर किंवा तुम्ही बघा दूध फळं तुम्ही अर्पण करू शकता. दूध, गूळ, लाया, बत्तासे, पेढी, फळ या दिवशी तुम्ही सुद्धा या गोष्टीसुद्धा अर्पण करू शकता. दिव्यांना नैवेद्य दाखवताना तुम्ही हात जोडून शुभं करोती कल्याणम नक्की म्हणावे. तर आता नैवेद्याच्या ठिकाणी खाली आपल्याला पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे. त्यानंतर नैवेद्याची वाटी तुम्हाला नैवेद्याभोवती पाणी फिरवायचे आहे आणि नैवेद्य जो आहे तो आपण अर्पण करायचा आहे. आता या पूजेला मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे. आता समजा तुम्हाला वात जर पुढे करायची असेल तर तुम्हाला ती वात जर पुढे करायची असेल तर तुम्हाला ही वात गोड म्हणजे खडी साखर किंवा गोड एखादा पदार्थ ती करायची असते. ही नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने उजळावे, जशी दिव्यासमोर राहून प्रार्थना करावी. अशी दिव्याची पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिव्याची आरती व दिव्याची नामावली म्हणायची आहे. तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला वात करून पितरांसाठी दिवा नक्की लावायचा आहे. कणकेचा दिवा लावायचा असतो. त्यानंतर बऱ्याच भागांमध्ये कणकेचे दिवे बनवण्याची सुद्धा पद्धत आहे. तर कणकेचे दिवे जे आहेत ते तुम्ही नुसते गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यांच्यामध्ये थोडी हळद घालायची, हळद टाकायची, मीठ टाकायचं नाही आणि त्याचं एकमुखी दिवे बनवून घ्यायचे आहेत. किंवा दुसऱ्या पद्धतीने गव्हाचं पीठ घेतलं जातं. त्याच्यामध्ये गुळाचं पाणी करून त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घट्ट मळून त्याचे एकमुखी दिवे बनवले जातात. तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्याच्यानुसार तुम्ही कणकेचे दिवे या प्रकारचे दिवे बनवून एकमुखी दिवे, आता ही जे दिवे आहेत ते 5, 7, 9, 11 असे तुम्ही बनवू शकता. या दिव्यामध्ये तूप घालायचं असतं आणि त्यामध्ये फुलवात लावायची असते. कारण या कणकेच्या दिव्याने हे जे सर्व दिवे आपण प्रज्वलित केलेले आहेत, दिव्यांची पूजा केलेली आहे, तर या पूजेला ओवाळलं जातं. म्हणून या कणकेच्या दिव्यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही किंवा लांब वातीचा वापर तर करायचाच नाही. म्हणून बघा मनुष्याला म्हणजे मानवाला तुपाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं आणि देवाला कधी तेलाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं. नेहमी आपल्याला कोणाचं औक्षण करायचं असेल तर मनुष्याला ओवाळण्यासाठी तेलाचा दिवा वापरायचा आणि देवांना ओवाळायचं असेल तर कधी तुपाच्या निरंजनाने ओवाळायचं असतं. तेलाच्या दिव्याने देवाला कधीही ओवाळायचं नाही. म्हणून या कणकेच्या दिव्यांमध्ये तुपाचे दिवे तुम्हाला लावायचे आहेत आणि त्या दिव्याने या दिव्याला ओवाळायचं आहे. कारण आपण अग्निदेवतेचे पूजन करणार आहोत. आणि शेवटी दिव्याची कहाणी ऐकायची. ती कहाणी शॉर्ट व्हिडिओमध्ये देते. दिव्याची कहाणी ऐकल्याशिवाय आपली ही दीप अमावस्येची पूजा जी आहे ती पूर्ण होणार नाही. कहाणी ऐकून झाल्यानंतर आपली ही पूजा पूर्ण होते. जो काही लायांचा नैवेद्य दाखवलेला आहे तो आपल्याला घरातील सर्वजण खाऊ शकता. तर ही पूजा तुम्ही सकाळी केली असेल, संध्याकाळी केली तरी चालेल. दिवे लागण्याच्या वेळी हिला नक्की करा. दिव्यामध्ये तेल टाकायचं, तूप टाकायचं, परत दिवे लावायचे आणि हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे. दीप अमावस्येला संध्याकाळी शुभं करोती प्रार्थना म्हणून घरातले जे काही मुलं मुली असतील त्यांचं आपल्याला औक्षण नक्की करायचं. जसं की आपण वाढदिवसाच्या दिवशी मुलांना चौरंगावर किंवा पाटावर बसून त्यांना हळदी कुंकू अक्षता लावतो, कपाळी त्यांना ओवाळणी करतो आणि त्यानंतर काहीतरी गोड पदार्थ त्यांच्या तोंडामध्ये टाकतो. अशाच प्रकारे घरातली मुलं मोठे असतील तर छोटे असतील तरी पण त्यांची पूजा करायची आहे. कारण मुलं मुली जे आहेत ती वंशाची दिवे असतात. मुली वंशांच्या पंथी असतात असे म्हटलं जातं आणि मुलं जे आहे ते वंशाचे दिवे असतात. म्हणून ते सुद्धा त्यांच्या आपल्या वंशाची वृद्धी होते. त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरातली मुलं मुलीसुद्धा पूजा करायची असते. मुलांना ओवाळण्यासाठी या दिवशी कणकेचा एक दिवा बनवायचा आहे. त्यांच्यामध्ये तेल व लांबवात टाकून या दिव्याने ओवाळायचं असतं. तूप टाकायचे नाही. बघा हे सर्व दिवे पाहून अतिशय प्रसन्न वाटतं. या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडून काही चूक झाली तर देवाला पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे
की देवा माझ्याकडे यथाशक्तीने मी हे साध्या भोळ्या मनानेही पूजा केलेली आहे. यामध्ये जर काही माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा असावी. अशी एक क्षमा प्रार्थना आपल्याला प्रत्येक पूजेमध्ये मागायची असते. कारण आपण माणूस आहे, आपल्याकडून तर काही चुका होत असतात. पूजा झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी किंवा सकाळी दिव्यांची जी आरती आहे ना ती आपल्याला म्हणायची आहे. आणि या पूजेची उत्तर पूजा म्हणजे सांगता ही दुसऱ्या दिवशीच करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर सगळी फुलं वगैरे निर्माल्यामध्ये टाकायची आहे. जो काही नैवेद्य आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे. अर्पण केलेला असतो तो आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो. आणि दिवे जे आहेत ते आपल्याला व्यवस्थितपणे परत स्वच्छ करून ज्या जागेवर आहे त्या जागेवर ठेवून द्यायचे. जे काही कणकेचे दिवे आहेत बनवलेले आहेत त्यातील आपल्याला वाती काढून घ्यायचे आहे. आणि ते तसेच तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. तुम्ही गूळ घालून बनवलेले दिवे असतील तर ते तुम्ही उकळून घेतलेले असतील तर त्यातल्या वाती काढून घ्यायच्या. वरच त्यात दिव्यातली वात काढून घ्यायचं. ते जिथे जळालेलं आहे तिथे वात काढून घ्यायचं आणि ती तरीसुद्धा चालेल. बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून हे दिवे जे आहे ते खाल्ले जातात. दिव्याची पूजा करताना किंवा दीपपूजन झाल्यानंतर शुभम करून ते कल्याणम आवर्जून म्हणायचं आहे. आषाढी अमावस्या 2024ला आपण शुभम मुहूर्त कोणत्या वेळेत आहे तो पाहूयात. अमावस्येची सुरुवात 23 तारखेला उत्तर रात्री 2 वाजता 28 मिनिटांनी सुरू होऊन अमावस्या ही समाप्ती 24 जुलैला उत्तर रात्री 12 वाजून 24 मिनिटांनी उदय तिथीनुसार दीप अमावस्या 24 जुलै 2025ला. त्यामुळे 24 जुलैला तुम्ही रोजी संध्याकाळी करा. तुमच्या सोयीनुसार सगळ्या दिव्यांची पूजा घरात करायची आहे. गुरुपुष अमृत योग 24 जुलै दुपारी 4 वाजून 43 मिनिटांनी, 25 जुलै सकाळी 5 वाजून 49 मिनिटांनी. हर्षण योग 23 जुलै दुपारी 12:34 ते 24 जुलै 9:51 सर्वार्थ योग संपूर्ण दिवस. अमृत सिद्धी 24 जुलै दुपारी 4 वाजून 43 मिनिटे, 25 जुलै सकाळी बघा. या दिवशी उपाय ठेवल्याने मृतपूर्वजांच्या आत्म्यास शांती असं मानले जाते. या दिवशी झाडं लावून ग्रहदोष शांती होते असे सांगितले जाते. या दिवशी पिंपळ, लांबू, तुळशीचं रोप लावलं जातं. काही ठिकाणी पहिला आषाढ अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा करतात. गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्येला ते व्रत करतात, ते दान धर्म करतात, सर्व काही करतात, पापापासून मुक्त केले जातं. म्हटलं गेलं या दिवशी काही विशेष उपाय केल्यास संकटे दूर होतात. तर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यास अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. किंवा दिवा लावताना लवंग टाका. यानंतर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप नक्की करावा. यामुळे पितृदोष नाहीसा होतो. 2 नंबरचा उपाय जो आहे तो भगवान शिवाची पूजा करा. या दिवशी भगवान शिवाची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते. शिवलिंगावर बेलपत्र, दूध, दह्याने अभिषेक करा आणि ओम नमो नमः शिवाय या मंत्राचा जप करा. 3रा उपाय जो आहे तो कुत्र्याला पोळी खायला द्या. अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने सर्व रोग दूर होतात आणि जीवनातील संकटे नाहीशी होतात. आणि 4था उपाय जो आहे तो माशांना पिठाचे गोळे करून खायला घाला. या दिवशी नदी आणि तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. खूप शुभ मानले जाते आणि असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील सुख समृद्धी नांदते. ही पूजा केल्यामुळे तुमच्या घरातील सुख समृद्धी भरभरून येत असते. वाईट गोष्टी, नकारात्मकता जी आहे ती आपल्या आयुष्यातील अंधार निघून जातो. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक याच्यावरती शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. श्री स्वामी.